एकूणच 2025चं वर्ष भारतातल्या या 4 राज्यामध्ये महिलांसाठी गोड जाईल अशी चिन्ह आहेत. हे वर्ष इतर कोणत्याही बाबतीत, महागाई असेल, कायदा सुव्यवस्था असेल, प्रशासनिक व्यवस्था असेल किंवा सामाजिक व्यवस्था असेल, यामध्ये कशाही अर्थाने गेलं तरी महिलांसाठी मात्र आर्थिकदृष्ट्या हे वर्ष चांगलं जाईल अशी चिन्ह आहेत. या नव्या वर्षात या 4ही राज्यात महिलांचा सन्मान नक्की वाढेल. कायदा सुव्यवस्थेबाबत बोलणं टाळूयात. काळ किती वेगानं सरकलाय बघा. पुरुषसत्ताक प्रधान संस्कृती जरी असली तरी देशात सध्या स्त्रीसत्ताक राजकीय सत्तेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि याचे पडसाद हळूहळू सगळीकडे उमटताना दिसत आहेत. हो, मी लाडक्या बहिणींची चर्चा करतोय. 2025च्या नव्या वर्षात देशातल्या 4 राज्यामध्ये सध्याच्या स्थितीत लाडक्या बहिणींचा सन्मान मोठ्या प्रमाणात केला जाईल अशी स्थिती आहे. याची सुरुवात झाली होती मध्य प्रदेशातून. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारविषयी लोकांमध्ये असंतोष होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या सरकारच्या असंतोषाला कमी करण्यासाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली. 1,000-1,500 रुपये महिना अशा पद्धतीने या योजनेची सुरुवात झाली आणि कोणालाही वाटलं नव्हतं मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार येईल, परंतु लाडक्या बहिणींनी भाजपचं सरकार मध्य प्रदेशमध्ये तारलं. मध्य प्रदेशमधील बरेचसे जे सल्लागार आहेत ते महाराष्ट्राच्या भाजपच्या वरिष्ठांशी जोडलेले आहेत. मध्य प्रदेशचा हा यशोगाथेचा इतिहास त्यांनी महाराष्ट्रातही जोडला आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीवेळी असलेलं वातावरण लक्षात घेत लोकसभेसारखेच विधानसभेतही निकाल लागतील याची जाणीव ठेवत महायुतीच्या नेत्यांनी तिजोरीला भार असताना देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना स्वीकारली. अर्थसंकल्पाच्या वेळी या योजनेची घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर लागलीच काही दिवसात याचा पहिला हप्ता देखील महिलांना आला आणि हळूहळू वातावरण बदलू लागलं. दिवाळीच्या वेळी निवडणूक थोडीशी पुढे ढकलून एक तंत्र आणि एक फंडा जोडला गेला आणि 7,500 रुपये ज्यावेळी महिलांना मिळाले त्यावेळी हे सरकार आपल्यासाठी काहीतरी करू शकतं असा विश्वास आलेल्या महिलांनी आपली पूर्वनियोजित जी सरकारविषयीची धोरणं होती किंवा सरकारविषयीची मानसिकता होती ती बदलली आणि महायुती सरकार प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रात सत्तेवरती आलं. अर्थात या सगळ्याची कुणकुण महाविकास आघाडीला देखील लागली आणि त्यांनी सुरुवातीला विरोध केला आणि नंतरच्या काळात आम्ही 2,100 रुपये 2,500 रुपये प्रति महिना महिला सन्मान निधी म्हणून जाहीर करू, त्यासाठी महालक्ष्मी नावाची योजना आणू असं आश्वासन दिलं. यावरती महायुतीच्या नेत्यांनी फक्त आम्हीच हे करू शकतो कारण याच्यापूर्वी यांनीच विरोध केला होता असं सांगत आम्ही निवडून आलो तर 2,100 रुपये प्रति महिना मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला मिळतील अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि झालंही तसंच हे सरकार आलं. गंमत म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी महायुती सरकार आणलं तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि काँग्रेसचं सरकार या बहिणींनीच आणलं. कारण झारखंडमध्ये मैया सन्मान निधी नावानं असाच महिलांचा सन्मान निधी सुरू केला होता आणि तो 1,000 रुपये दरानं मुख्यमंत्री सोरेन यांनी जाहीर केला आणि सरकार हे झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं आलं. आता दिल्लीच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला चहूबाजूंनी घेरलं गेलेलं आहे भाजपनं आणि भाजपच्या या तावडीतून सुटून पुन्हा एकदा एखादी सत्ता आणायची असेल तर आता लोकानुनय करणारी किंवा सवंग लोकप्रियतेची घोषणा आणावी लागेल हे यव्हाना इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्याही लक्षात आलं आणि अरविंद केजरीवालांनी त्या ठिकाणी देखील महिला सन्मान निधी नावानं योजना सुरू केली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आत्ता 1,000 रुपये प्रति महिना या निधीमध्ये प्रत्येक महिलांना देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानुसार त्यांची तयारी झालेली आहे आणि निवडून आलो, आम आदमी पार्टीला निवडून दिलं तर हीच रक्कम आम्ही
2,500 रुपयावर नेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. आता 2024मध्ये काय होणार आहे तर या 4ही राज्यामध्ये महिलांना 2,000 रुपयापेक्षा जास्त निधी मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2100 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना मिळेल, झारखंडमध्ये 2500 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना मिळेल. मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 3,000 रुपये हा निधी करण्याचं ठरवलेलं आहे आणि तशी घोषणा केलेली आहे. ह्या वर्षामध्ये महिलांना 3,000 रुपये प्रति महिना मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडून आल्यानंतर 2,500 रुपये प्रति महिना आम्ही लाडक्या बहिणींना देऊ असं जाहीर केलेलं आहे. एकूणच 2025चं वर्ष भारतातल्या या 4 राज्यामध्ये महिलांसाठी गोड जाईल अशी चिन्ह आहेत. हे वर्ष इतर कोणत्याही बाबतीत महागाई असेल, कायदा सुव्यवस्था असेल, प्रशासनिक व्यवस्था असेल किंवा सामाजिक व्यवस्था असेल, यामध्ये कशाही अर्थाने गेलं तरी महिलांसाठी मात्र आर्थिकदृष्ट्या हे वर्ष चांगलं जाईल अशी चिन्ह आहेत. या नव्या वर्षात या 4ही राज्यात महिलांचा सन्मान नक्की वाढेल. कायदा सुव्यवस्थेबाबत बोलणं टाळूयात. आता सध्या तरी आर्थिक गोष्टीवरच हा विषय संपूयात. येणारं वर्ष महिलांसाठी आर्थिक भरभराटीत जावं हीच अपेक्षा.